सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 9 भाग 10 आणि ओवी संख्या आहे 451 ते 500। अर्जुना, त्या प्रल्हादास माझ्या ऐवजी पुष्कळांनी घेतला। माझी भक्ती करण्याऐवजी प्रल्हादाची भक्ती केली, कारण मी जे द्यावयाचे ते त्याचे वर्णन केले असता मिळते। नाहीतर तो दैत्याचा वंश खरा, परंतु इंद्रालाही त्याच्यापेक्षा जास्त योग्यता मिळत नाही। म्हणून अर्जुना, या ठिकाणी भक्तीच सरती होते, जातीला काही किंमत नाही। राजाच्या हुकुमाचे अक्षरे ज्या एका चांबड्यावर उमटलेले आहेत, त्या कातड्याचा बदला सर्व पदार्थ प्राप्त करून घेता येतात। प्रत्यक्ष सोने रुपे जरी असले आणि त्याच्यावर राजाच्या हुकुमाची अक्षरे नसली, तर त्या सोन्या रुपयाची योग्य किंमत कोणी कबूल करील अथवा करणार नाही। व्यवहारात राजाच्या आज्ञेचाच जोर आहे। तीच राजाच्या हुकुमाची अक्षरे असलेला एक चांबड्याचा तुकडा प्राप्त होतो, तेव्हा त्याने सर्व माल विकत घेता येतो। त्याप्रमाणे आपला उत्तमपणा त्याच वेळेला टिकेल, त्याच वेळेला सर्व जाणतेपणा मान्य होईल की ज्या वेळेला मन व बुद्धी माझ्या प्रेमाने भरून जाईल। याकरता अरे उत्तम कुळ, जाती, अगर वर्ण हे सर्व निष्फळ आहेत। अर्जुना, एका माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे। तेच मन वाटेल त्या हेतूने का होईना, पण माझ्या स्वरूपात येईल, मद्रूप होईल असे झाले पाहिजे। आणि एकदा माझ्या स्वरूपात आले तर मागील जातीकुळ वगैरे गोष्टी निष्फळ होतात। ज्याप्रमाणे जेथपर्यंत गंगेच्या पाण्याला जाऊन मिळले नाही, तेथपर्यंत नाल्या ओढ्यांच्या पाण्याला नाले ओढे असे म्हणतात। मग ते गंगेला येऊन मिळाल्यावर ते केवळ गंगा रूपच होऊन राहतात। किंवा खैराचे लाकूड, चंदनाचे लाकूड व इतर रायवळ लाकडे ही निवळ जोपर्यंत ती एकत्र करून अग्नीमध्ये घातली नाहीत, तोपर्यंतच होऊ शकते। त्याप्रमाणे क्षत्रिय, वैश्य, शूद्र व अंत्यज आणि स्त्रिया या जाती जेथपर्यंत भक्त माझ्याशी एकरूप झाले नाहीत, तेथेपर्यंतच वेगवेगळ्या असतात। जसे समुद्रामध्ये मिठाचे कण घातले असता ते समुद्ररूप होऊन त्यांचा कणपणा नाहीसा होतो, त्याप्रमाणे मग जेव्हा सर्व वृत्ती मद्रूप होतात, तेव्हा त्या जाती व व्यक्ती यांच्या नावाने शून्य पडते। तेथपर्यंतच सोनभद्र व सिंधू अशी नद्यांची नावे व नर्मदा व गंगा अशी नद्यांची नावे राहतात। आणि तेथपर्यंतच पूर्वेकडे व पश्चिमेकडे वाहणारे ओघ असे भेद राहतात की जोपर्यंत ते समुद्रास येऊन मिळत नाहीत। कोणत्या एका निमित्ताने हेच चित्त माझ्या स्वरूपात शिरकाव करून राहील, एवढे झाले म्हणजे मग आपोआप मद्रूप होणे निश्चित आहे। अर्जुना, फोडण्याकरताच म्हणून लोखंडाचा घन परिसावर पडो, तरी देखील घणाचा संबंध परिसाशी येण्याच्या वेळेस तो घन सोनेच बनून जाईल। असे पहा की त्या गोपींची अंतकरणे प्रेमाच्या निमित्ताने मला येऊन मिळाली असता त्या गोपी मद्रूप झाल्या नाहीत काय? अथवा भीतीच्या निमित्ताने कंस मला येऊन मिळाला नाही काय? किंवा निरंतर वैर करण्याच्या जोरावर शिशुपालादिकांनी माझी प्राप्ती करून घेतली नाही काय? अरे अर्जुना, नातेपणाच्या संबंधानेच या यादवांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली, किंवा ममत्व ठेवल्यामुळे वसुदेवादिक सर्वांना माझी प्राप्ती झाली। नारदाला, ध्रुवाला, अक्रूराला, शुकाला अथवा सनतकुमार यांना अर्जुना ज्याप्रमाणे मी भक्तीच्या योगाने प्राप्त करून घेण्याला योग्य झालो, त्याचप्रमाणे गोपिकास कामाने, विषयबुद्धीने त्या कंसाला भयाच्या भ्रांतीने आणि त्या शिशुपालादिकांना त्यांच्या त्या घातक बुद्धीमुळे मी प्राप्त झालो। अरे अर्जुना, मी सर्व मार्गाच्या मुक्कामाचे एक ठिकाण आहे। त्या सर्व सांगितलेल्या मार्गांपैकी वाटेल त्या मार्गाने मजकडे माझ्या स्वरूपी येता येते। ते वर सांगितलेले मार्ग म्हणजे भक्तीने अथवा विषयबुद्धीने अथवा वैराग्याने अथवा वैराने। म्हणून अर्जुना पहा, माझ्या स्वरूपात मिळावयाचे असेल तर येथे साधनाचे बंधन नाही, आणि वाटेल त्या जातीत जन्माला आले तरी चालेल। मग भक्ती किंवा वैर केले तरी हरकत नाही, परंतु भक्त किंवा वैरी व्हायचे असेल तर ते माझेच झाले पाहिजे। शत्रू किंवा मित्र म्हणून कोणत्याही का निमित्ताने होईना जर माझ्याशी दृढ संबंध आला तर मद्रूप होणे हे खास हाती आले असे समजावे। याप्रमाणे अर्जुना, दुष्ट जातीत जन्म झालेले किंवा वैश्य, शूद्र अथवा स्त्रिया यांनी माझे भजन केले असता ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात। तर मग पुण्यकर्मी ब्राह्मण, भक्त असलेले आणि ऋषीप्रमाणे आचरण करणारे राजे हे उत्कृष्ट गती पावतात, यात नवल ते काय? अनित्य व सुखहीन असा हा मर्त्यलोक प्राप्त झाला असता त्यातून मुक्त होण्याकरता माझीच भक्ती कर। मग चारही वर्णांमध्ये छात्रचामरांप्रमाणे सर्वांच्यावर असलेले, ज्यांना स्वर्ग व निर्वाहाकरता दिलेला इनाम आहे व जे भेदातील मंत्ररूप विद्येचे माहेरघर आहेत, असे जे ब्राह्मण, जेथे ज्या ब्राह्मणाच्या ठिकाणी
नेहमी यज्ञांचे राहणे असते, ते जे वेदांचे अभेद्य चिलखत आहेत, ज्यांच्या दृष्टीरूप मांडीवर कल्याणाची वाढ होत असते, जे या पृथ्वीवरील देव आहेत, जे मूर्तिमंत तपाचे अवतार आहेत, जे सर्व तीर्थांना उदयास आलेले दैवच आहेत, ज्यांच्या इच्छारूप ओलीने चांगले कर्म हाच कोणी वेल तो विस्तार पावला आहे, ज्यांच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिले आहे, ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले, म्हणून समुद्राने आपले पाणी त्यांच्या प्रीतीकरता दिले. मी लक्ष्मीला सारून पलीकडे गेलो, गळ्यातील कौस्तुभ काढून हातात घेतला व मग ज्यांच्या पाय धुळीकरता छातीचा खळगा पुढे केला. अर्जुना, अजूनपर्यंत त्या पावलाची खूण मी हृदयाच्या ठिकाणी वागवीत आहे. ती का वागवतो म्हणून म्हणशील तर आपल्या षड्गुणवैश्वर भाग्यरूप समुद्राचे रक्षण होण्याकरता. अर्जुना, ज्यांचा राग हा काळाग्नी नावाच्या प्रलय काळाच्या रुद्रदेवतेचे वसतिस्थान आहे व ज्यांच्या प्रसन्नतेने अष्टमहासिद्धी फुकट म्हणजे अनायासे प्राप्त होतात, याप्रमाणे पुण्याईने पूज्य असलेले जे ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणी अतिशय तत्पर आहेत ते मला मिळतात. हे काय आता निराळे सिद्ध करावयास पाहिजे का? पहा, चंदनाच्या झाडावरून आलेल्या वाऱ्याने स्पर्श केलेली लिंबाची झाडे जी चंदनाच्या जवळ होती ती निर्जीव असूनही त्यांनी देखील देवाच्या मस्तकावर राहण्यास जागा मिळवली. मग खास चंदन ती जागा मिळवणार नाही असे मनात तरी कसे आणता येईल? किंवा त्यास ती जागा मिळाली आहे हे सिद्ध केले तरच ते खरे ठरणार असे आहे काय? ज्या अर्थी शंकरांनी हलाहल विष प्राशनानंतर आग होत होती ती थंड करील या आशेने अर्धा चंद्र मस्तकावर धारण केला आहे, त्या अर्थी थंड करणारा आणि पूर्ण व सुवासाने चंद्रापेक्षाही अधिक असा जो चंदन तो सहज सर्वांगाच्या ठिकाणी कसा बसणार नाही? अथवा रस्त्यावरील पाण्यांनी जिचा आश्रय केला असता ती रथोदके अनायाचेच समुद्ररूप होतात. त्या गंगेला काही समुद्राशिवाय दुसरी गती आहे काय? म्हणून क्षत्रिय असून ऋषी झालेला असोत किंवा ब्राह्मण असोत, ज्यांच्या क्रियेला बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे, त्यांना निश्चयाने मीच परमगती आहे आणि त्यांचे असणेही मीच आहे. याकरता शेकडो ठिकाणी खिळखिळ्या झालेल्या होळीत बसून स्वस्थ कसे राहावे व शस्त्रांचा वर्षाव होत असता उघड्या अंगाने कसे असावे? अर्जुना, अंगावर धोंडे पडत असताना मध्ये ढाल कशी घालू नये? रोगाने ग्रस्त झाले असताना औषधाविषयी बेफिकीर कसे राहावे? अर्जुना, जेथे चोहीकडून वणवा लागला आहे तेथून बाहेर कसे पडू नये? त्याप्रमाणे अनेक दुःखांनी भरलेल्या या मृत्यूलोकात येऊन मला कसे भजू नये बरे? अरे अर्जुना, माझे भजन न करण्याला असे आपल्या प्राण्यांच्या अंगी कोणते सामर्थ्य आहे? हे घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर बेफिकीर झाले आहेत? अथवा विद्येने अथवा तारुण्याने हे बेपर्वा होऊन बसले आहेत? माझे भजन न करता असे बेपर्वा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे? तर जेवढे विषय मात्र म्हणून आहेत ते सर्व एका देहाच्याच बऱ्याकरता सुखाकरता उपयोगात आले आहेत आणि या मृत्यूलोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे. बाप रे बाप, जेथे दुःखरूपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापाने मोजला जात आहे, अशा त्या मृत्यूलोकातील नरदेहरूपी शेवटच्या बाजाराच्या वेळी येणे झाले आहे. आता अर्जुना, सुखाने जगणे हा माल येथे खरेदी कसा करता येईल? राखुंडी फुंकून कधी दिवा लागला आहे काय? अर्जुना, विषाचे कांदे वाटून जो रस निघेल तो पिळून घ्यावा आणि त्या रसाचे नाव अमृत ठेवून त्याच्या सेवनाने ज्याप्रमाणे अमर होण्याची खात्री धरावी, त्याप्रमाणे विषयांमध्ये जे सुख आहे ते निव्वळ कडेलोटीचे दुःखच आहे. परंतु काय करावे? लोक मूर्ख आहेत. विषयांचे सेवन केल्या वाचून त्यांचे चालतच नाही. किंवा आपले मस्तक तोडून ते पायास पडलेल्या जखमेवर जसे बांधावे तसे या मृत्यूलोकातील सर्व व्यवहार चाललेले आहेत. तर मंडळी, पुढील 11व्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.